Welcome to the channel Maths with Nita ma'am. आपण अकॅडमिक कोर्स ऑफ मॅथमॅटिक्स फॉर 8th स्टँडर्ड साठी जी सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये आपण 2.3 प्रॅक्टिस सेट 2.3 ला सुरुवात करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ अ लाईन L, टेक अ पॉइंट A आउटसाइड द लाईन. थ्रू द पॉइंट A ड्रॉ अ लाईन पॅरलल टू द लाईन L. यामध्ये फर्स्ट आपल्याला पहिल्यांदा अ लाईन ड्रॉ L लाईन L जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक आउटसाइडला पॉइंट घ्यायचा आहे. आपण पॉइंट P घेऊया. इकडे पॉइंट P ड्रॉ केलाय घेतलाय. आता या पॉइंट P मधून जाणारी एक पॅरलल लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. तर आपण ह्या पॅरलल लाईन ड्रॉ करण्यासाठी डिफरंट मेथड यूज करू शकतो, वेगवेगळ्या मेथड. त्यामध्ये सेट स्क्वेअरच्या आधारे सुद्धा आपण एक पॅरलल लाईन काढू शकतो किंवा डिवायडर बाय युजिंग डिवायडर वी ड्रॉ द पॅरलल लाईन. सोपी मेथड आहे सेट स्क्वेअरच्या सहाय्याने काढण्यासाठी. त्यासाठी आपण कंपास मधील 2 सेट स्क्वेअर घ्यायचे आणि एक हा आउटसाइड पॉइंट P काढलेलाच आहे आपण, आणि मग हा एक सेट स्क्वेअर असा ठेवायचा त्या पॉइंटला टच करून, आणि दुसरी त्या सेट स्क्वेअरची साईड खाली लाईनला अलॉंग साईड ठेवायची आणि या साईडला सुद्धा परपेंडिक्युलर असा हा सेट स्क्वेअर दुसरा असा ठेवायचा. इक्वल डिस्टन्स वर तो असला पाहिजे, अगदी असं त्या पॉइंटला असलेला असा तो पॉइंट ठेवून आपण ही लाईन ड्रॉ करायची. मग हे काढून घेतल्यावर ती लाईन इक्वल डिस्टन्स वर पुढे ड्रॉ केल्यानंतर आपल्याला ही पॅरलल लाईन मिळून जाते. अशा प्रकारे इझी वेने आपण ही लाईन ड्रॉ करू शकतो. तिला नाव देता येते लाईन M1. इन दिस वे वी ड्रॉ द पॅरलल लाईन. पॅरलल लाईन कशा प्रकारे काढली आपण की त्यातलं प्रत्येक डिस्टन्स हे जे आहे प्रत्येक ठिकाणी घेतलेलं डिस्टन्स इक्वल असेल म्हणून ती लाईन पॅरलल आपण म्हणू शकतो. सिमिलरली आपण अदर क्वेश्चन सेकंड क्वेश्चन एक्झाम्पल सॉल्व करूया. ड्रॉ अ लाईन L, टेक अ पॉइंट T आउटसाइड द लाईन. थ्रू द पॉइंट T ड्रॉ द लाईन पॅरलल टू द लाईन L. ओके, यामध्ये एक लाईन घ्यायची आहे लाईन L. सिमिलर एक लाईन सिम्पली ड्रॉ करून घ्यायची एक लाईन L, अँड देन आपण अदर मेथड दुसरी मेथड जर वापरली तर एकाच सेट स्क्वेअरच्या आधारे सुद्धा आपण पॉइंट ठेवू शकतो. हा सेट स्क्वेअर आपण असा राईट अँगल ट्रायंगलच्या फॉर्म मध्ये ठेवून अलॉंग द लाईन ML ठेवून एका डिस्टन्सवर, म्हणजे त्यांनी फिक्स डिस्टन्स दिलं नाही तर आपण कोणतेही घेऊ शकतो, त्या डिस्टन्सवर एक पॉइंट आपण ड्रॉ करून घ्यायचा. सिमिलरली थोडं पुढे सरकवून किंवा अदर पॉइंट तो घेऊन घ्यायचा, त्याला नाव देऊन द्यायची T, आणि जसं त्यांनी द्यायला सांगितलं T त्यानुसार, आणि मग हा 2 पॉइंट मधून जाणारी ती लाईन ड्रॉ करायची. ही सुद्धा लाईन पॅरलल आहे, लाईन M. पॉइंटला वेगवेगळे नावं द्यायची. T पॉइंट त्याने आउटसाइडला द्यायला सांगितलं, आपण हा तो दिला T पॉइंट, आणि दुसऱ्याला आपण काही TS पॉइंट वगैरे नाव देऊ शकतो, आणि अशा प्रकारे ही लाईन ड्रॉ होऊन जाते पॅरलल. थर्ड क्वेश्चन आहे ड्रॉ अ लाईन L, ड्रॉ अ लाईन N,